एक विहीर जिथे मनसोक्त डुंबायचो, एक खोपट जिथे वादळी पावसात आसऱ्याला थांबायचो, एक आंबा त्याची प्रत्येक फांदी हातापायांना ठाऊक असायची, एक खोली धान्यांची लपाछुपीचा अड्डाच असायची, एक बाभूळ जिच्या थंडगार सावलीत पिवळ्या टप्पोऱ्या फुलांचा सडा पडायचा, एक पेरू कच्चाही किती गोड लागायचा, एक घागर भरून आणताना चिखलात पाय घसरायचा, एक गारेगारवाला दुपारी मोठे झोपले की मगच यायचा, एका मारुतीचा गट्टा जिथे थोडी साखर आणि अगरबत्ती पुरायची, प्रदक्षिणा घालताना जय हनुमान ची आरोळी ठोकायची, एक लगोर सारखी फुटतच राहायची, चेंडू लागू नये म्हणून पोरं घाबरून घट व्हायची, एक गोठा जिथे मन दुपारभर विरुंगळायचं, भातुकलीच्या भांड्यात तिकटा मिठातल्या कैऱ्या गप्पा गप गिळायचं, एक नांगरलेलं रान उसाचं सड जळणासाठी सरपणासाठी वेचण्यासाठी चढाओढ लागायची, भरपूर आकरी दुधाचा चहा काकूच्या हातचा, भावंड फुरके मारून मारून प्यायची, आजोबांनी लपवलेली आंब्याची आडी शोधायला घर शेत जंग जंग पछाडायचं, एक ऊस हातात घेऊन कुणाच्याही शेतात दिवसभर हुंदडायचं, एक बत्ताचा यात्रेतला भावंडात फोडून खायचं, एक हंडा घुसळलेल्या ताकाचा पेल्या पेल्याने दिवसभर आटायचा नाही, एवढं थकून देखील रात्री जेवणानंतर चांदण्यात झोपण्याचा मोह काही सुटायचा नाही.